तर आता आम्ही निघालेलो आहोत 6 मंदिरांचं दर्शन करणार आहोत आणि आम्हाला त्यांनी 6 मंदिराचे हे सातशे सांगितले होते. तर मग आम्हाला काय, आम्ही मुलं असतो तर हां भैया लेके जाऊ असं बोललो असो, पण आम्ही त्या मॅडमला आलेला आहे त्यामुळे आमचे पैसे कमी झालेले आहेत. 150 रुपये का होईना 550 रुपयामध्ये तो आम्हाला नेतोय. तर आता आम्ही आलेलो आहोत तुलसी मानस मंदिर आहे ते. इकडे तुलसीदास यांनी रामचरितमानस लिहिलं होतं. मंदिर खूप मोठं दिसतंय. एक संत होते त्यांना साक्षात्कार झाला की एक माणूस आहे त्याला भेट आणि त्याकडून समजून घे. तो माणूस मोस्टली बोलला की हनुमान होता आणि त्याने त्या माणसाला सांगितलं की ऍक्च्युअल रामायण जे आपण ऐकतो, जे बोलतो आपण वाल्मिकीचं रामायण आहे, ते त्यांनी सांगितलं. वेरच तुलसीदास हे भक्त होते रामाचे आणि तुलसीदासनी हनुमानची पण भक्ती केली. तुलसीदासला पण साक्षात्कार झालेला आणि त्यांनी एक वेगळं रामायण लिहिलं जे सगळ्यांना समजून जाईल. ते अवधीमध्ये होतं. म्हणजे अवधी इकडची भाषा आहे, लोकल लँग्वेज. ओके. सो त्या रामायणला रामचरितमानस म्हणतात. अभी कहाँ पे जाएंगे हम लोग? ಇನ್ನೊಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ತಾಮರ ಹೂ ಇದೆ. अन्नपूर्णा मैया की पार्वती पतये. थोडे दिवस होते सुखाचे, ते संपले. आम्ही सुरू केली आमची जर्नी टुवर्ड्स मुंबई. आज सकाळचे वाजले आहेत 7. आमची फ्लाईट ॲक्च्युली 12:45ची होती, जी की रिशेड्यूल झाली होती 9:45ला अँड नाव ती डिलेड आहे 1 hour समथिंग मिनिट, म्हणजे 10:35. हा जो वाराणसीचा प्लॅन होता, मी लास्ट नोव्हेंबरपासून ट्राय करत होतो. पहिला नोव्हेंबरला मी प्लॅन केला, दिवस फिक्स केले, पण त्याला काही जाता आलं नाही बिकॉज आम्हाला कळलं की त्यावेळेला देवदिवाळी आहे. मग आम्ही विचार केला की नको, खूप गर्दी असते, आपण नको करूया. त्यानंतर नेक्स्ट प्लॅन केला होता मेमध्ये. 1 मेची सुट्टी पकडून 1 मेची सुट्टी पकडून का एप्रिल महिन्यातला मोठा वीकेंड पकडून प्लॅन केला होता, पण तेव्हा पण विचार केला की तिथे गरमी खूप असते, त्यामुळे आम्ही ते अवॉइड केलं. त्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता गणपतीनंतर हा प्लॅन केला. प्लॅन आमचा असं होता सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, बिकॉज बुधवारी सुट्टी होती, त्या हिशोबाने आम्ही प्लॅन केला होता. पण नंतर बघितलं तर फ्लाईटचे तिकीट शनिवारचे खूप महाग होते, त्यामुळे आम्ही शुक्रवारी फ्लाईट पकडली, शुक्रवारी सुट्टी टाकली, सोमवार अँड देन मंगळवार, बुधवारी तर सुट्टीच होती. तर अशा प्रकारे हा प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर एका महिन्याने मला कळलं की 5 तारखेला देवदिवाळी आहे. ठीक आहे, 5 तारखेला आम्ही निघत होतो सकाळी अर्ली मॉर्निंग, नो इश्यू. पण बरं झालं, म्हणजे आताचा जो आता येताना आम्हाला कॅब ड्रायव्हर बोलला 8 वाजल्यानंतर सगळे रस्ते बंद होऊन जातील, तुम्हाला काहीच भेटणार नाही. त्या हिशोबाने आम्ही लवकर निघालो आणि देवदिवाळीला नाही थांबत आहे ते आमच्यासाठीच एक प्रकारे चांगलं आहे. ठीक आहे, नाही थांबता येते, नो इश्यू, पुन्हा कधीतरी अनुभवता येईल. काय करतोय? अरे ह्या लौकिकला बोललो त्यांना विचारू नये की कोल्ड कॉफीची वगैरे काय प्राईस आहे,
तर मी माझ्या मोबाईलने ना ते झूम करून बघतोय किती पाहिजे, म्हणजे विचारायची गरज नाही ना. किती आहे? एक्सप्रेसो 280 आहे भाई. हे बघ, हे दुकान एक्सप्रेसो 280 आणि हिच्या एक्झॅक्ट समोर तिथे दुकान आहे, तिथे 210 येते सेम. फ्लाईट आलेली आहे. हां, आता लवकर घरी पोहोचू, डाळ भात खाऊ आणि झोप.